हॅलो, वेलकम बॅक टू प्रियंकाज व्लॉग. आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:15 आणि माझी चाललेली आहे गडबड कामांची. प्लस उर्वीला सोडवायची. आता उर्वी इथं रेडी झालेली आहे आणि आता माझी धावपळ तुम्हाला दाखवते. तर इथे मी हे बघा सकाळची पाणी गरम होतंय. इकडं मी बीट बॉईल करायला ठेवले होते. नंतर बीटचे पराठे बनवायचे आहे उर्वीला. इथं पाणी गरम होतंय. गॅसचा गिझरचा सिलेंडर संपला, त्यामुळे मी आता गॅसवरती पाणी गरम करते. आणि माझी तर अंघोळ झाली, दोघींची पण झाली. हे मिस्टरांसाठी ठेवते. आणि आता चला मी उर्वीला सोडून येते. तर तुम्ही नेहमीच म्हणाल की हे काय, तर माझी तयारी होते मस्त आणि तिला सोडवायला जावं लागतं. हा टाईम तिचा आहे, तर मग आता ते तर आहेच आपलं. अशी माझी सकाळची धावपळ. आता पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे. उर्वी बेटा चलो चलो, अब स्कूल जाने का है, बैग उठाओ. चलो चलो, बॅगमध्ये टिफिन बॉटल ठेवायचा आहे. नाही दाखवायचा, आवाज खूप येतोय बाहेरचा. हां, काल ना मी हे इलेक्ट्रिक केटलमध्ये ना चहा बनवला होता मस्त आणि खूप छान टेस्ट लागत होती. तर मी ना तो चहा कसा बनवला, काय बनवला, तर मी तुम्हाला ना त्याचा व्हिडिओ दाखवते. पुढे कंटिन्यू राहा, तुम्हाला पण खूप फायदेशीर होणार आहे तो व्हिडिओ. त्यामध्ये चहा कॉफी बनवू शकता, किंवा आपले लहान बेबी असेल तर त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी आहे. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. ही इलेक्ट्रिक केटल आहे ना, आम्ही घेतलेली होती. तर यूज म्हणजे याचा फक्त पाणी गरम करायला आम्ही यूज करायचो, बाकी दुसरं कशालाही नाही. तर आता मला यामध्ये ना कालचा व्हिडिओ आहे हा, मी तुम्हाला अटॅच केलेला आहे हा व्हिडिओ. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबरही शेअर करते की याच्यात चहा कसा बनतो. तर ते मग मी काय केलं, हे ना धुवून घेतलं केटल. आणि त्यानंतर आहे ना मी प्लग स्विचला लावून घेतला. आणि त्यानंतर काय केलं, आता बघा इथे पुढे मी जसं दाखवते ना तसं तुम्ही करा. यात थोडंसं मी दूध टाकलं. एक 2 कप दूध झालं माझ्याकडून यामध्ये. तर मी आता हे दूध गरम होऊन देईल. काय करायचं, जेव्हा दूध किंवा पाण्यात आपण चहा ठेवू ना, तर आधी गरम होऊन द्यायचं दूध किंवा पाणी. त्यानंतरच मग आपलं जे साहित्य आहे ना, चहा पावडर, साखर किंवा अद्रक, हे आपण नंतर टाकायचं आहे जेव्हा दूध किंवा पाणी गरम होईल तेव्हा. डायरेक्ट एकदम थंड याच्यात टाकायचं नाही. मग इथे बघा मी ना मेन स्विच ऑन केला आणि इथे पण जे हँडलला जे ऑन ऑफचं बटन आहे ना, ते पण ऑन करून घेतलं. आणि इकडे रेड लाईट तुम्हाला दिसत असेल. तर आता हे दूध आहे ना गरम होईल. आणि त्यानंतर बघा दूध गरम झालेलं आहे. आणि आता यामध्ये मी काय करणार आहे, साखर, चहा पावडर ॲड करून घेते. इथे बघा ऑन हँडलला जे आहे ना बटन, ते ऑफ करून घेतलं. आणि नंतरच मी साहित्य टाकलं, कारण मग ते खूप दूध वरती येतं, खूप जास्त गरम होतं आणि उकळी येते असे त्याला डायरेक्ट. ते उकळी नाही येऊन द्यायची जास्त खूप, कारण याला कसं लिमिट नाही आहे, म्हणजे कमी जास्त करण्याचं असं बटन वगैरे नाही आहे दुसरं. हे डायरेक्ट ऑन ऑफचं आहे फक्त. त्यामुळे ना करताना तुम्ही जरा लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक करा एकदम. नाहीतर मग आहे ना आपण जर बटन चालूच ठेवलं आणि चहा उकळतो आहे जसं गॅसवर आपण हे करतो, तर तसं नाही करायचं आहे, ऑन ऑफ करत राहायचं आहे. इथे बघा चहा उकळतो आहे खूप छान. आणि पुढे तुम्हाला सांगते मी चहाची टेस्ट कशी होती. यात तुम्ही कॉफी पण बनवू शकता, आणि लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे हे. ट्रॅव्हलिंगमध्ये पण तुम्ही, किंवा तुम्ही कुठे स्टे करणार असेल हॉटेलवरती वगैरे, तिथे पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. आणि हे बघा वरती आला आहे खूप, चहा उकळून खूप वरती आला तो. तर आपल्या पातेल्यामध्ये येतो. तर ही तर काय केटलच आहे. तर चहा फायनली डन झालेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता चहा. इथे काय झालं, माझं अचानक आहे ना हे झालं की काय, चहा वरती आला ना त्यामुळे थोडासा पडला. तर ती चूक तुम्ही होऊ देऊ नका. आता मी मुद्दामच हे व्हिडिओमध्ये घेतलं चहा सांडलेलं, म्हणजे तुम्ही जर देखील बघितलं ना तर मग तुमच्याकडून ही चूक होणार नाही म्हणून.
तर हे बघा आता ना माझा 1 कप पूर्ण चहा झालेला आहे आणि टेस्ट ना तुम्हाला सांगते खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कॉफी किंवा हे दूध पाणीसाठी खूप उपयुक्त आहे. तर हेच मला शेअर करायचं होतं, ते तुमच्याबरोबर शेअर केलं मी. उर्वीचं ना कालपासून चाललेलं आहे की मला ना गाजर हलवा बनवून दे. तर आता मी तिला ना गाजर हलवा बनवणार आहे. तिचं कालपासून चालू झालेलं आहे आणि मी मार्केटमधून घेऊन आली गाजर. आत्ताच त्याचं सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे ना असं हे खालचे खराब नाही आहे. विचारलं मी खराब आहे की काय, ते बोलले खराब नाही आहे, नवीनच आता सीझन आत्ताशी सुरू झालेला आहे. तर मी घेऊन आली, तिला खायचे होता गाजर हलवा खूप. तर आता मी तिला गाजर हलवा बनवून देणार आहे. अजून ती आली नाही शाळेमधून. शाळेतून आल्यानंतर मग तिला मी खायला देईल. तर असे मस्त असे फ्रेश फ्रेश मला भेटलेले आहे. ह्याच गाजर हे जे रेड आहे ना, ह्याच रेड गाजरांचा हलवा खूप छान लागतो. ते जे ऑरेंज असतात ना त्याचा मी एकदा करून बघितला होता की इतका खास झालेला नाही, कारण तो ना खूप असा टेस्ट लागत नाही, पानचट वगैरे असं लागतो. किती आपण साखर वगैरे काही टाका पण त्याची खास इतकी टेस्ट लागत नाही. मला तरी ते बॅड अनुभव एक्सपिरियन्स आलेला आहे. याचा मात्र खूप छान लागतो. आणि जर मला जर गाजर हलवा बनवायचा असेल ना तर याचाच तुम्ही बनवा. इथे ना मी गाजर ना धुवून घेतले 3 आणि त्यानंतर ना कट करून आता ते मी किसून घेणार होते. 3च गाजर घेतले. म्हटले आज थोडे बनवूया आणि नंतर परत लागले तर परत बनवता येतील, नाहीतर मग खायला पण असेच खायला पण कामं येतील. मग याचे जे वरचे शिरा जे असतात ना मी ते काढून घेत होती. कोणी कोणी साल काढून घेते, यावरचं साल काढायचं नाही बरं का, टेस्ट निघून जाते खूप आणि ते मग कवडे गाजर आहे तर छान लागतात. तर बघा आता मी ना किसणीने किसून घेते, खूप मस्त लागतात. आता मी ना रेसिपी तुमच्याबरोबर काही शेअर करणार नाही आहे, कारण ना भरपूर वेळेस मी गाजर हलव्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर इथे बघा तर मी किसून घेते छोट्या किसणीने. मी तुमच्याकडे मोठी किसणी असेल तर तू मोठ्या किसणीने बघ किसून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी आता 2-3 गाजर हे किसून घेणार आहे. अजून काही उर्वी आलेली नाही तर म्हटले चला आता आपण बनवून घेऊया. किसून ठेवले आणि बाजूला ना दूध गरम करत होते मी. दूध काय हलव्यासाठी नाही गरम करत आहे मी, तर ते मी दूध बॅग आणली ना त्यामुळे ते गरम करून घेतलं. तर इथे ना मी गाजर आणि ना गाजरचं ना मी सगळं अख्खं गाजर मी किसते, आतमधलं मी ते काढून नाही टाकत, संपूर्ण असं गाजर किसून घेत असते. काय कोणी कोणी काय करतं वरचं घेतं आणि त्या आतमधलं जे असतात ना येलो कलरसारखं तर ते काढून टाकतात. तर असं नाही करायचं, पूर्ण घ्यायचं, त्याची पण छान टेस्ट लागते. तुम्ही एकदा असं अखंड गाजर घेऊन किसायचं, खूप मस्त लागतं. हलवा बनवताना ना कधी पण ना दूध जर जास्त टाकलं ना तर तो खूप मस्त असा ओला असा होतो, फार कोरडा होत नाही. आणि फार कोरडा जर झाला ना तर खायला इतका काही टेस्ट लागत नाही. मी करून बघितलेलं आहे तसं, पण मी नेहमी ना ओलाच असं करत असते, म्हणजे दूध जास्त टाकत असते, म्हणजे त्याचं मॉइश्चर बरोबर असतं त्यामध्ये आणि तो 2-3 दिवस आपल्याला ओलसर राहतोच अशा पद्धतीने. आणि त्यात जर अजून रिच टेस्ट हवी असेल ना तर तुम्ही साय टाकू शकता जेव्हा गाजर शिजताना, त्यात मस्त लागतं. आणि अजून एक तूप टाकायचं जास्त, म्हणजे जास्त खूप जास्तही नाही, पण तूप जर जास्त टाकलं ना तर अजून टेस्ट छान येते. नक्की करून बघा. बाला काय करते तू? काय करते? काय बनवणार आहे तुला? ये मज्जा मज्जा. खाऊन सांग मला कसं झालंय. कसं आहे गल्लमी? कसं झालंय? छान झालंय. आवडलं तुला नक्की?
काय स्वेटर काढायचं? थांब, खाऊन घे पहिले मग काढ.